दिल्ली येथील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक यांचा आंदोलन सुरू होतं. तब्बल 20 दिवसानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने 23 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान आज दिनांक 23 जुलै रोजी वंचित आघाडीच्या वतीने जिंतूर शहर या ठिकाणी बंदची हाक देण्यात आलेली होती. जिंतूर येथे काही बाजारपेठ बंद करून तहसीलदार शीतल कछवे यांना त्यांनी निवेदन दिलेले आहे आणि आता आपल्यासोबत बोलण्यासाठी आंदोलन करते त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. अशी आहे की जे शांततेमय 20 दिवसापासून आंदोलन सुरू होता त्याच्यामध्ये दिल्ली पोलिसांनी अचानक या विद्यार्थ्यांवर हमला करून बरेच विद्यार्थ्यांना त्यांनी नुकसान पोहोचवलेलं आहे. बरेच विद्यार्थी हे जखमी झालेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांच्या रीतसर मागणीसाठी आणि त्यांना समर्थन म्हणून आज जे वंचित बहुजन आघाडी यांचे सर्व माननीय प्रकाश आंबेडकर यांनी जे आज महाराष्ट्र बंद पुकारलेला होता त्यासाठी आम्ही सर्व पक्षी जे समविचारिक पक्ष यांनी आज त्या बंदला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही जिंतूर शहर हे कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे मॅडम कछवे मॅडम यांना निवेदन दिलंय की ही जी झालेली लाठीचार्ज आहे हे याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी असेल त्यांना तात्काळ त्याच्यामध्ये बडतर्फ केले पाहिजे आणि शिक्षण मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे ही आमची आजची मुख्य मागणी होती. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. त्या महाराष्ट्र बंदला जिंतूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे नेते, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व इतर संघटनेने आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. सन्माननीय तहसीलदार मॅडम यांच्या मार्फत पंतप्रधान साहेबांकडे एक मागणी केली आहे. 4 मागण्या केलेल्या आहेत. त्या मागण्यामध्ये आम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितलेला आहे. ज्या नेट फुटीमध्ये परीक्षामध्ये जे विद्यार्थी मृत्युमुखी पावले त्या विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपये त्यांच्या नातेवाईकाला द्यावा अशी आम्ही त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही तिसरी मागणी अशी केलेली आहे की ज्या दिल्ली पोलिसनं ज्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केला त्या दिल्ली पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत आम्ही अशा मागण्या केल्या. आज जिंतूर बाजारपेठ तुम्ही बंद केलेला आहे त्याला संमिश्र प्रतिसाद भेटला याचं कारण काय? काही विद्यार्थ्यांमध्ये लोकांमध्ये मोदी सरकारविषयी राग आहे. कारण की आज हे सरकार दडपशाही करू पाहत आहे. लोकांवर गुन्हे दाखल करणं पाहत आहेत. आंदोलन करू नाही केलं पाहिजे असं करत आहे. परंतु आपल्या महाराष्ट्रातील व देशातील लोक हे जागृत आहेत. त्यांना माहीत आहे. त्यांचा आढाव जिंतूर तालुक्यातील लोकांनी हाणून पाडला आणि जास्तीत जास्त प्रमाणे आज आमच्या मोर्चामध्ये इथले युवक असतील, तरुण असतील, सगळे जास्तीत जास्त संख्येने सामील झाले. मी पुन्हा एकदा त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आता किती वाजेपर्यंत बंद ठेवणार? आता 2 वाजले. आम्ही असं तहसीलदार असतील, जिंतूरचे पोलीस निरीक्षक असतील व व्यापारी संघाचे अध्यक्ष असतील यांना व मार्केटमधल्या सगळ्या व्यापाऱ्यांना असं कळवलेलं आहे किमान आपण 5 वाजेपर्यंत कडकडीत बंद करून या सरकारचा निषेध व्यक्त करावा अशी त्यांना मी विनंती करतो. काँग्रेस पार्टीकडून आम्ही यांना पाठिंबा दिलेला आहे आणि महाराष्ट्रभर सुद्धा काँग्रेस पार्टीकडून यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे. कारण की विद्यार्थ्यांना त्यांच्यावर हल्ले झाले, काही विद्यार्थ्यांवर हल्ले झाले, काही लोकांचे डोके फोडण्यात आले. या कारणास्तव आज आम्ही प्रकाश आंबेडकरच्या नेतृत्वामध्ये जिंतूर आणि पुरा महाराष्ट्र बंद ठेवण्याचं एक आवाहन केलं होतं. त्या तरबेजनं आम्ही आज जिंतूर बंद ठेवण्यात आलेला आहे. आम्ही काय होती आमची मागणी ही होती की ज्या विद्यार्थ्यावर नीट फुटीचा पेपरचा निषेध म्हणजे झालेला होता त्या धर्मप्रधान शिक्षण मंत्र्यांनी इस्तिफा द्यावा. त्यानंतर तेवढीच मागणी छोटी त्या विद्यार्थ्यांनी केलेली होती त्याचा मोठ्या स्वरूपात रूपांतर केलेलं आहे. आणि खरं तर या शासनाला या विद्यार्थ्याच्या मागण्या व्यवस्थित मागितलेल्या मान्यता करायच्या नव्हत्या. या कारणाने या शांततेचा भंग, या आंदोलनाचा भंग या शासनाने केलेला आहे. या कारणास्तव आम्ही या शासनाचा जाहीर निषेध करतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. जिंतूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलेल्या हाकेला जिंतूर तालुक्यात बाजारपेठेत संमिश्र प्रतिसाद बघायला मिळालेला आहे.
दरम्यान जिंतूर शहरातील मुख्य बाजारपेठ येथे वंचित बहुजन पार्टी असेल किंवा मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी असेल हे या ठिकाणी बाजारपेठ बंद करत असताना दिसून आलेले. दरम्यान जिंतूर तहसीलदार शीतल कचवे यांना त्यांनी निवेदन देऊन मागणी केलेली आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांना आर्थिक मुआवजा देण्यात यावे, तसेच या ठिकाणी पोलीस प्रशासनाची वर्दी नसलेले काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी होते त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या 3 प्रमुख मागण्याचे निवेदन त्यांनी तहसीलदार मार्फत पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्याकडे पाठविलेलं आहे. पुढील भाग हाच आहे की आता केंद्र सरकार या दिल्ली येथे जंतर मंतर येथे शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारासाठी आंदोलन सुरू आहे. त्याला तब्बल 24 दिवस उलटून गेले तरी देखील या ठिकाणी शिक्षण मंत्र्याचा अद्यापर्यंत राजीनामा घेतला नाही. त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली आहे. आता पुढील भाग हाच आहे की देशातील केंद्र सरकारकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागलेले आहे की येणाऱ्या काळामध्ये केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा कधी घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार मित्र रफिक तांबोळी सोबत मी शेख अलीम, जिंतूर, परभणी. धन्यवाद.